जय शिवराय मित्रांनो, मी रतिदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। माझ्या मागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल मी गावाला आहे। तर आज गावाला असल्या कारणामुळे आज आहे माघी गणेशोत्सव 2025। तर 2024 चा तुम्ही बघितलं असेल, जर बघितलं नसेल तर व्हिडिओमध्ये जाऊन बघा। तर आज आपण 2025 चा माघी गणेशोत्सव साजरा करत आहोत। तर तो गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करतो हे व्हिडिओमध्ये बनून राहा आणि तुम्हाला समजणार आहे। तर चला भेटूया आपण डायरेक्ट गणेशोत्सवाला। इकडे बघा चाललोय मी, गावचा व्ह्यू बघा आहे आपला सुशांत दादा, हा सुद्धा मुंबईवरून आलेला आहे। गावचा व्ह्यू म्हणजे एकदम खूपच सुंदर असतो आणि भारी असतो। सध्या वादामध्ये झाडं मोडल्या कारणामुळे इकडे खुला पॅसेज झालाय, तरी सुद्धा हिरवगार वातावरण आहे अजून सुद्धा इकडे। आणि हा जुना रस्ता खूप भारी वाटते गावाला आल्यानंतर। आणि आता सकाळचे वाजलेत 8:30, तरी सुद्धा अजून गारवा जाणवतोय, म्हणजे खूप सुंदर वाटते इकडे आल्यानंतर। तर बघायला येईल तर मित्रांनो, आपण इकडनं आलो, गावातून आल्यानंतर आपण या पॅसेजवर आलो। हा वरती जो रोड गेलाय, इथून आपण सरळ गेल्यावरती आपल्याला इथे किल्ले हिम्मतगड, आणि वरतून गेल्यावरती सुद्धा गावात जातो रोड। आणि या रोडनी खाली आलो की इथून एक रस्ता आहे छोटासा, हा आपल्या मंदिराकडे जातो। तर इकडे बघा आपण समोर ही लावलंय, गेट बनवलाय आणि बॅनर लावलंय, श्रीदेव महागणपती देवस्थान माघी गणेशोत्सव सोहळा 2025। तर चला जाऊया आपण मंदिराकडे आणि पाहूया की यावर्षी मंदिर कशा प्रकारे सजवलंय आणि गणपती बाप्पा कशा प्रकारे दिसतोय। तर मित्रांनो, एक सांगायचं म्हटलं तर हा गणपती बाप्पा पेशवे काही नाही, हे गणपती बाप्पाचं मंदिर पेशवे काही नाही। तर व्हिडिओमध्ये बनवणार मी तुम्हाला, व्हिडिओमध्ये आपल्या मंदिराबद्दल खूप काही ज्या जुन्या गोष्टी आहेत ते सांगणार आहे। तर चला असं म्हटलं जातं, मराठी महिन्याचा माघ महिना चालू झाला की चाहूल लागते, ती म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाची। आतुरता तर बाप्पाची खूपच असते, पण माघ महिन्यातील ज्या वेळेला बाप्पा येतात त्यावेळेला बाप्पाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजेच बाप्पाचा त्या दिवशी जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो। तर चला आज आपण तेच करणार आहोत। आणि गावाला आल्यानंतर या वातावरणात बाप्पाचं दर्शन घेणं ही एक खूपच वेगळी मजा आहे। आणि आमच्या गावामधील हा जो बाप्पा आहे तो खूप जुना आहे। असं बघायला गेलो तर हे मंदिर आणि हा बाप्पा पुरातन काळातील म्हणजेच पेशवे काळातील आहे। ज्या वेळेला इथे खोदकाम चालू होतं त्यावेळेला ही एका पाषाणामध्ये सापडलेली बाप्पाची मूर्ती, आणि बाप्पाची मूर्ती पाहून तुम्हाला समजत असेल की ही बाप्पाची मूर्ती किती जुनी असावी। तर ही मूर्ती बघायला गेलो तर आपण पेशवे काळातील आहे। पेशवे काळातील म्हणजेच पेशवे काळाच्या आधीपासून ही मूर्ती असू शकते, पण ज्या वेळेला खोदकाम केलं त्यावेळेला त्या काळामध्ये ही मूर्ती आपल्याला मिळाली, आणि ज्या वेळेला मूर्ती मिळाली त्यावेळेला त्या जागेवरती या मूर्तीची स्थापना करण्यात आली, आणि म्हणूनच हिला आपण पेशवे काळातील बाप्पाची मूर्ती असं म्हणू शकतो। तरी एकदा आमच्या गावामध्ये नक्की या आणि या बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन नक्कीच घ्या। तर मित्रांनो, आमच्या गावामध्ये म्हणजेच किल्लावाडी गावामध्ये नक्कीच या आणि या बाप्पाचं एकदा नक्कीच दर्शन घेऊन जा। तर इकडे बघा असाल माझे भावाजी, म्हणजेच आपण म्हणू शकतो की देवामध्ये हे पुजारी आहेत, आणि या बाप्पाची रोज पूजा केली जाते। सकाळची आणि संध्याकाळची बाप्पाची रोज पूजा केली जाते, आणि मंदिराची साफसफाईसुद्धा हेच करतात। तर खूपच सुंदर गावाने म्हणजे यांना पुजारी म्हणून नेमणूक केली आहे, यांची पुजारी म्हणून आपण यांना ठेवलेलं आहे मंदिरावरती। तर खूपच सुंदर पद्धतीमध्ये ते बाप्पाचं पूजा करतात। तर चला बघूया आपण व्हिडिओमध्ये, अजून आपल्याला व्हिडिओ खूप सुंदर आहे, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। इकडे बघा मित्रांनो, सर्व ग्रामस्थ मंडळी आलेत, इकडे बघा सर्व बसले तिकडे। सर्व ग्रामस्थ मंडळी इकडे बसले, आणि इकडे महिला मंडळ सर्व जेवणाचा कार्यक्रम चालू आहे यांचा, सर्व भाजी वगैरे।
मी जाऊन येते मग माझा पण काढा यांच्यामध्ये. सर्व भाजी वगैरे सर्व कापतायत. आणि इकडे जेवण चालू आहे. इकडे बघा माझा असं येऊ नको. इकडे गॅस चालू होत नाही आमची. गॅस तर चालू करता येईल. इकडे आपल्यावरती आपलं मंदिर आहे ना, मंदिराच्या डाव्या साईडला इथे विहीर आहे. गोड्या पाण्याची विहीर आहे. इथून माणसे पाणी पितात गावातली. विहीर खोल सुद्धा खूप आहे. इकडे आवाज बघा. आणि पाणी दिसतोय का तुम्हाला? तो चमकतोय तो पाणी आहे. इकडे विहीर सुद्धा खूप खोल आहे. आणि इकडे मंदिर आहे. इकडे बघा सर्व छोटी पोरं वगैरे. आणि आता आरती वगैरे आता सर्व आरती सुरुवात होणार आहे आता. तर चला जाऊया आरतीला आपण. उपस्थित राहायचं आहे. श्रीदेव महागणपती महाआरती सुरू होत आहे. तरी सर्वांनी मंडपामध्ये यायचं आहे. फायनली आता हातून झालेले आणि सर्व आता दर्शन घेतात महिला वगैरे. आणि तिकडे जेवण वगैरे बहुतेक चालू होतं. झालं आहे का माहिती नाही. बघू आपण जाऊन बघा.
इकडे बघा जेवण सर्व चालू आहे, म्हणजे वाढायचं वगैरे इकडून. आणि इकडे जेव्हा बसलेत माणसं. सर्व जेवाय बसले आता सर्व आरती वगैरे सर्व झाली आणि आरती झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम चालू तरी सर्व जेवाय बसतात माणसं. अरे सगळं फोटो टाक. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण तुमच्यापर्यंत अजून नवीन धमाकेदार व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती नक्कीच बनून राहा. चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.